माया ही खूप गरीब मुलगी होती. ती जवळच असलेल्या एका शाळेत शिकत होती. वर्गातील श्रीमंत मुली तिची सतत चेष्टा करायची. एके दिवशी तिच्या वर्गातील हर्षिता नावाच्या मुलीचे तिच्या बॅगेतून 500 रुपये चोरीला गेले. तेव्हा मॅडमने वर्गातील सर्व मुला मुलींच्या बॅग चेक करायला सुरुवात केली. तेव्हा मॅडम मायाजवळ तिची बॅग चेक करायला गेला. तेव्हा माया तिची बॅग छातीशी तिने घट्ट धरली आणि ती बॅग चेक करू देणार नाही असं म्हणत होती. मग मॅडमने तिला खूप मारलं आणि शाळेच्या प्रिन्सिपल मॅडमकडे घेऊन गेल्या. जेव्हा प्रिन्सिपल मॅडमने मायाची बॅग उघडली तेव्हा मायाच्या बॅगेत असं काही सापडलं की प्रिन्सिपल मॅडमच्या डोळ्यात पाणी आलं. खूपच भावस्पर्श कथा आहे, नक्की पहा. माया खूप गरीब घरातील मुलगी होती आणि तरी ती शाळेत आपल्या वर्गात टॉप मुलींपैकी एक होती. माया तितकीच हुशार आणि सुंदर मुलगी होती. अभिमानाची गोष्ट म्हणजे ती दरवर्षी वर्गात टॉप यायची. तर हर्षिता तितकीच खोडकर आणि गर्विष्ठ मुलगी होती. ती एका श्रीमंत बापाची मुलगी होती. गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी हर्षिताचे वडील या शाळेला दरवर्षी निधी देत असत. यावरून हर्षिता अनेकदा तिच्या वर्गातील ज्या ज्या गरीब मुली स्कॉलरशिप मधून त्या चांगल्या शाळेत शिकत होत्या त्या गरीब मुलींना हर्षिता सतत टोमणे मारत असत. ही शाळा शहरातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वोत्कृष्ट शाळांपैकी एक होती. कारण या शाळेत शिक्षण घेतलेली मुले आज कोणी कलेक्टर, कोणी डॉक्टर, कोणी वकील तर कोणी पोलीस अशा चांगल्या पोस्टवर होते. म्हणूनच या शाळेचे खूप नाव होते. एके दिवशी हर्षिता तिच्या मैत्रिणींसह मायाच्या बॅग जवळ गेली आणि ती मायाची बॅग चेक करू लागल्या. तेव्हा मायाने तिची बॅग छाती जवळ धरली. तिच्या मागे हर्षिता आणि तिच्या काही मैत्रिणी देखील उभ्या होत्या. कळत नाही त्यांच्या मनात या गरीब मायाबद्दल काय द्वेष होता. जेव्हा त्या मुलींना मोकळा वेळ मिळायचा तेव्हा त्या गरीब मुलीजवळ जाऊन तिला त्रास द्यायच्या आणि आता सुद्धा त्या जाणून बुजून तिची बॅग ओढत होत्या आणि तिला विचारत होत्या की यात असं काय आहे ग जे तू आम्हाला दाखवत नाहीस. मायाने तिची बॅग पूर्ण ताकदीने छातीशी घट्ट धरली आणि ती रडू लागली. हर्षिताच्या मैत्रिणीने बॅगेच्या ओढताना तिची ओढणी ओढली होती आणि त्यांनीच तिचे सर्व केस विस्कटले होते तर कोणी तिची वेणी ओढत होते. तेव्हा अचानक बाहेरून एक मुलगी धावत आली आणि म्हणाली, रागिनी मॅडम वर्गात येत आहेत. हर्षिता आणि तिच्या मैत्रिणी घाबरल्या होत्या. त्या लगेच आपापल्या जागेवर जाऊन बसल्या. रागिनी मॅडम कडक होत्या. विद्यार्थी श्रीमंत बापाचा असो की गरीब असो याचा त्यांना काहीच फरक पडत नव्हता. मायाने देवाचे आभार मानून तिने पटकन तिची बॅग तिच्या समोर बेंचवर ठेवली आणि ती तिचे स्वरूप जुळू लागली. पण तोपर्यंत रागिनी मॅडम वर्गात आल्या होत्या. सगळी मुलं शांत बसली होती. रागिनी मॅडमच्या मायाकडे लक्ष गेलं तेव्हा मायाची अवस्था पाहून त्या थक्क झाल्या. त्या मायाला विचारू लागल्या की तू तुझा असा अवतार का केला आहेस, जसं काही तू शेतातून डायरेक्ट शाळेत आली आहेस. रोज तुझा अवतार असाच असतो आणि त्यावर तुझ्याकडे कारणे पण असतात की कधी तुझे काम पूर्ण होत नाही तर कधी तुला शाळेत यायला उशीर होतो. तुझ्याकडे पाहिल्यावर असं वाटतं की सकाळी उठल्यावर तू तोंड धुत नाहीस आणि तशाच अवस्थेत शाळेत येतेस. रागिनी मॅडमने मायाला बडबड केल्यावर सर्व मुले आपापसात बडबड करत होते. हर्षिताचा आवाज तर सर्वात मोठा होता. हर्षिता म्हणाली, मॅडम तिचे आई वडील तिला शेतात काम करायला लावतात. जर तिने शेतात काम केले नाही तर तिला 2 वेळचे जेवण कसे मिळणार. यावर वर्गातील सर्व मुले मुली मायावर हसायला लागल्या. पण रागिनी मॅडम त्यांच्या हातातील काठी समोरच्या टेबलावर मारून त्या आवाजाने त्यांना सगळ्यांना गप्प केलं आणि त्या हर्षिताला म्हणाल्या, मी बोलत असताना तुला मध्ये कोणी बोलायला सांगितलं. तुला कोणी बोलायला सांगितलं होतं मध्ये. मी तुला विचारले का माया काय करते काय नाही. आता जर तू मग मध्ये बोलायला प्रयत्न केलास तर मी तुला वर्गातून हाकलून देईल. मायाने तोपर्यंत स्वतः त्याला व्यवस्थित केलं होतं. सॉरी मॅडम म्हणत हर्षिता खाली बसली. जराही विलंब न लावता रागिनी मॅडम ही मुलांना शिकू लागल्या. इंग्रजीचा तास चालू होता आणि त्या मुलांना इंग्रजीत लेक्चर देत होत्या. माया गरीब कुटुंबातील असूनही शाळेत अभ्यासात A1 मिळवणाऱ्या मुलींपैकी एक होती. समोरच्या ब्लॅकबोर्डवरती मॅडमने लिहिलेलं सगळं माया आपल्या वहीत लिहून घेत होती. पण त्या क्षणी सर्वांनाच धक्का बसला. वर्गात हर्षिताचा आवाज घुमला, मॅडम माझ्या बॅगेतून पैसे चोरीला गेलेले आहेत. माझे पैसे माझ्या बॅगेतून कोणीतरी काढून घेतलेत. रागिनी मॅडमचा ब्लॅकबोर्डवर फिरवणारा हात थांबला. त्यांनी हर्षिताला विचारलं, काय झालं हर्षिता. हर्षिता उठली आणि म्हणाली, मॅडम मी माझ्या बॅगेच्या कंपासमध्ये 500 रुपयाची नोट ठेवली होती.
कोणीतरी ते माझ्या बॅगेतून मधल्या सुट्टीतून पैसे काढून घेतले आहेत. मॅडम म्हणाल्या, बॅगेत नीट चेक कर, पण तू इतके पैसे शाळेत का घेऊन आलेस? तेव्हा हर्षिताने मोठ्या आवाजात सांगायला सुरुवात केली की ते पैसे माझ्या वडिलांनी दिले होते. आज मी डबा आणला नव्हता म्हणून दुपारच्या जेवणासाठी मला माझ्या वडिलांनी ते पैसे दिले होते. मग आता मी काय खाणार? माझ्याकडे पैसे नाहीत आणि कोणी माझ्या बॅगेतून ते पैसे काढले ते मला माहीत नाही. रागिनी मॅडम मग प्रत्येक मुलामुलींच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि मग त्यांनी स्वतःहून हर्षिताची बॅग तपासली, पण तिच्या बॅगेत पैसे नव्हते. मग रागिनी मॅडमने एका मुलाला वर्गाचे दार बंद करायला सांगितले, जेणेकरून या वर्गाच्या खोलीतून कोणीही बाहेर जाणार नाही. त्यांनी स्वतः पहिल्या बेंचवर असलेल्या 4 मुलींच्या बॅग चेक केल्या. सर्व काही तपासले, पण पैसे नव्हते. त्यानंतर त्याच 4 मुलींना बेंचच्या प्रत्येक लाईनमध्ये उभे करून सगळ्यांच्या बॅगा चेक करायला सांगितल्या, जेणेकरून पैसे ज्यांनी चोरले असेल ते त्यांच्याकडे सापडतील. सर्व मुलींचे खिसे आणि बॅग चेक केले जात होते. मग अचानक वर्गातील कोपऱ्यातून 2 मुलींच्या भांडणाचा आवाज येऊ लागला. मॅडमने वळून पाहिले तर कोपऱ्यात 2 मुली उभ्या राहून बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करत होत्या. हर्षिताच्या चेहऱ्यावर हास्य होते. खरं तर हर्षिताने पैसे वगैरे चोरीला गेले नव्हते. या बहाण्याने मायाची बॅग चेक केली जाईल आणि सत्य बाहेर येईल म्हणून तिने हा सगळा प्रकार जाणीवपूर्वक खेळला होता. मायाच्या बॅगेत असे काहीतरी होते की ती कोणाला तिच्या बॅगेला स्पर्श करू देत नव्हती. रागिनी मॅडम कोपऱ्यातल्या मुलीजवळ गेल्या आणि विचारलं, काय झालं? तुम्ही दोघी गोंधळ का करतात आणि हिची बॅग का ओढत आहात? दोन्ही मुली म्हणू लागल्या, मॅडम तुम्ही सांगितलं होतं की सगळ्यांच्या बॅगा चेक करा, पण ही माया आहे ना, तिची बॅग चेक करू देत नाहीये. रागिनी मॅडम मायाकडे बघून म्हणाल्या, संपूर्ण वर्गातील मुलांनी त्यांच्या बॅगा चेक केल्या. मग तुला काय प्रॉब्लेम आहे? सगळ्यांनी बॅग चेक करून दिल्यात. तुला काय प्रॉब्लेम आहे? तुझी बॅग काढून त्यांच्या हातात दे, ते चेक करतील. पण माया नाही म्हणू लागली.